परभणी शहरातील जायकवाडीतील डाव्या मुख्य कालव्यावर काही गरीब मजुरांनी आपल्या राहण्यासाठी जागेवर तात्पुरते निवारा म्हणून तेथे वास्तव्य करत आहेत। सदरची जागा ही पाटबंधारे विभागाच्या मालकीची असल्यानं संबंधित विभागाकडून अनाधिकृत अतिक्रमणधारींना नोटीस बजावण्यात आली आहे। नोटीसद्वारे हे बजावण्यात आले आहे की आपण स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा मालमत्तेचे नुकसान झाल्याची भरपाई शासन करणार नाही असा इशारा दिला आहे। त्यामुळे तेथील वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी नोटीसचे उत्तर देत कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग परभणी यांना निवेदन देऊन अतिक्रमण काढू नये अशी विनंती केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट महबूब शेख, परभणी। गौतम सोनवणे आणि सुंदरायनगरमध्ये राहते, किरायानंच राहते सर। मला पण घर नाही, काय नाही, आणि धुणं भांडे करून खातो आणि 4 दिवस जर कामाला नाही गेलं तर आम्हाला तिथं पैसे देत नाहीत आणि घरमालक लोकांना जर पैसे नाही दिले तर ते म्हणतात की तुम्ही खाली करा, आमचा पसारा बाहेर टाकता सर। आम्ही कुठं जायचं? आम्हाला पण सहारा तुमचाच आहे, आम्ही कुठं जायचं? ते हे होते, काटे मिटे होते, आम्ही तिथं साफसफाई केली थोडीशी आणि तिथं साफसफाई करून शानी आम्ही 4 पत्र टाकले तर आम्ही राहिलो। आणि तिथं जर आमचा जर काही तुम्हाला त्रास होत असेल तर आम्ही तुम्हाला पण काही त्रास देणार नाही, तुमची जागा सोडून आम्ही राहणार आहोत बाजूला। सर एवढीच विनंती आहे की तुम्ही पण आम्हाला मदत करा थोडीशी आणि आम्हाला थोडंसं तुम्ही द्या, बस एवढीच मदत आहे सर तुमची पाहिजे। एवढीच विनंती आहे सर आमची की आम्हाला राहायला नाही, किरायाला राहतो, रोज मजुरी करतो, लेकराची शाळा करावा, ते किराया द्यावा, एवढीच विनंती आहे आमची की आम्हाला जागा द्यावा, तुम्ही सहारा द्यावा, खावा लागते। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।